many times, are you all here? आणि तुम्ही इथं आहात का? Don't know. Yes. How many of times we hear only about how many of you are joyful? How many times we hear only this question, how many of you are joyful? आणि आपण भरपूर वेळा असा प्रश्न आपल्याला विचारला जातो की तुम्ही आनंदी आहात का? No one asks how many of you are sad. आणि कोणी विचारत नाही असं की किती जण दुःखी आहात म्हणून. You know, because people think only joyful people can be there in the presence of God. कारण लोक विचार करतात की आनंदी लोक, उत्साही लोकच देवाच्या सानिध्यात येऊ But शकतात. बहुत समय हमारा जीवन बहुत सैड सिचुएशन में हम परमेश्वर की उपस्थिति में आते हैं. परंतु भरपूर वेळा आपण एक दुःखी अंतःकरणाने येत असतो देवाच्या सानिध्यात. But the good news is this. परंतु चांगली बातमी ही आहे, You may enter into the presence of God with sadness. आणि जेव्हा तुम्ही दुःख होऊन देवाच्या सानिध्यात येता, You would have entered the presence of God with sadness. आणि जेव्हा जर तुम्ही दुःखी असता त्याच्या सानिध्यात येता, But I am guaranteeing you, मी तुम्हाला एक खात्री देतो, you will never leave the presence of God with sadness. तेव्हा तुम्ही कधीही ती जागा तसेच दुःखी असता सोडू शकत नाही. शायद हम दुख में परमेश्वर के साथ आए, परमेश्वर की उपस्थिति में आया है, बट जाने के समय में परमेश्वर की उपस्थिति में हम आनंदित में जाते हैं. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You know why we are joyful when we go back? आणि तुम्हाला माहिती का आपण मागे परत जाताना का आनंदी असतो? क्योंकि परमेश्वर का उपस्थिति ये बिल्डिंग में नहीं रहने वाले, आपके अंदर आने वाले. Amen. कारण परमेश्वराची उपस्थिती या बिल्डिंग मध्ये नसणार तर तुमच्यामध्ये असणार. So how many of you are ready to carry His presence this afternoon back to your home, back to your wherever you are? आणि मग त्यामुळे किती जण आज उत्साहित आहे त्याची उपस्थिती पुन्हा तुमच्या बरोबर तुमच्या कुटुंबाकडे घेऊन How जाण्यासाठी? many of you are ready to carry His presence into your problems? आणि किती जणांना तुमच्या समस्यांमध्ये त्याची उपस्थिती घेऊन जायची? How many of you are ready to carry His presence in mid of your challenges? आणि किती जणांना तुमच्या संकटांमध्ये त्याची उपस्थिती घेऊन चालायची? That's why we are here. आणि त्यामुळे आपण इथे We आहोत. are not here to hear some stories, some songs and go away. आणि आपण इथं आलो आहोत गाणे ऐकण्यासाठी, आराधना करण्यासाठी, गोष्ट ऐकण्यासाठी नाही. We are here to encounter His presence and be transformed by His power. परंतु आपण इथं आलो आहोत त्याची सामर्थ्य जाणून घेण्यासाठी आणि ते सामर्थ्य घेऊन जाण्यासाठी. I tell you one thing. आणि मला तुम्हाला एक Devil सांगायचं, is a liar. आणि सैतान एक खोटारडा आहे, He is the biggest liar in this world. आणि तो ह्या जगामध्ये सर्वात मोठा खोटारडा आहे. बहुत बार हम सोचते हैं सबसे बड़ा झूठे हम ही हैं, आणि बट हमसे बड़ा एक झूठ वाला है, वो है शैतान. आणि भरपूर वेळा आपण विचार करतो की आपल्यापेक्षा मोठा खोटारडा कोणी नाही. No, we might think someone is a big liar, right? Yes. वो बहुत झूठ वाले है ना, आणि- ऐसे बोलते हैं हम. हा, आणि कोणीतरी समोरचा खूप मोठा खोटारडा असं म्हणतो आपण. But I tell you, the biggest liar is devil himself. परंतु मला तुम्हाला सांगायचं की सर्वात मोठा खोटारडा हा सैतान स्वतः आहे. Jesus gave him a title. आणि देवाने त्याला एक शीर्षक दिलं. You know what is the title? आणि तुम्हाला माहिती का ते He शीर्षक? said, devil is the father of lies. आणि प्रभू बोलला त्याला, सैतान हा एक खोटे बोलणाऱ्यांचा पिता आहे, हर झूठ का पिता है शैतान. आणि सर्व खोट्या गोष्टींचा तो पिता आहे. It is him who says your life is going to destroy. आणि हा तो आहे जो सांगतो तुमचा नाश होणार आहे तुमच्या That is a जीवनात. lie. आणि हे एक खोटं आहे. It is him who says you are in depression. आणि तोच सांगतो तुम्हाला की तुम्ही डिप्रेशन मध्ये तणावात आहात. That is a lie. आणि ते एक खोटं आहे. It is him who says your life is a disaster. आणि तोच आहे जो सांगतो तुमचं जीवन एक गोंधळलेलं जीवन आहे. It is a lie. परंतु हे खोटं आहे. It is him who says your family is not a right family. आणि तोच सांगतो तुम्हाला की तुमचं कुटुंब योग्य कुटुंब नाही That तुमच्यासाठी. is a lie. परंतु ते पण खोटं आहे. Because remember this, कारण हे लक्षात ठेवा, everything that comes out of devil is always lies. कारण सर्व गोष्टी ज्या सैतानाकडून येतात त्या सर्व खोट्या आहेत. But at the same time, परंतु त्याचबरोबर everything that comes out of the mouth of Jesus is truth and it carries power. आणि जे काही प्रभू येशूच्या मुखातून येतं जे काही ते एक सामर्थ्य आणि एक सत्य घेऊन येतं. Amen. वो सत्य है और सत्य के अंदर परमेश्वर का सामर्थ भी है. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. So today, this afternoon, today we have a Holy Communion. आणि आज आपण प्रभू भोज मध्ये जाणार आहोत. So I thought it is very good time to understand the deep things of the Lord's Supper. आणि
त्यामुळं मला असं सांगायचं आहे तुम्हाला की देवाच्या त्या प्रभुभोजनाचा महत्त्व काय आहे आणि त्याच्यामध्ये जाण्याचं महत्त्व. Because कारण only when you understand the truth of the Lord's table, आणि जेव्हा तुम्हाला सत्य कळतं देवाच्या प्रभुभोजचं, you can experience the power of that table. त्या समयी ते प्रभुभोजनचं ते सामर्थ्य तुम्ही अनुभवू शकता. Or else, नाहीतर it is just a bread and wine for us. नाहीतर ते तुमच्यासाठी फक्त एक भाकर आणि प्यालासारखा असेल. हम सिर्फ एक रोटी और एक वाइन पीने के लिए नहीं आया, हम आया परमेश्वर का शरीर और परमेश्वर का लहू को अनुभव करने के लिए. आणि Amen. आपण एक भाकरी आणि द्राक्षरस घेण्यासाठी आलो नाही, परंतु देवाचं शरीर आणि देवाचं रक्ताचा अनुभव So घेण्यासाठी it's आलो. very important for us to understand the truth of Lord's Supper. आणि त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे देवाच्या प्रभुभोज म्हणजे काय हे समजण्यासाठी. So let's all go to 1 Corinthians chapter 11 verse 23 to 34. आणि त्यामुळे आपण पहिले करीन 11 अध्याय 23 पासून ते 34. 34 पर्यंत आपण वाचू. 1 Corinthians chapter 11 verse 23 to 34. एक करीन 11 अध्याय 23व्या वचनापासून मी वाचतोय. कारण प्रभूपासून जे मला मिळाले तेच मी तुम्हास दिले. प्रभू येशूचा ज्या रात्री विश्वासघात करण्यात आला त्याने भाकर घेतली आणि उपकार मानल्यावर ती मोडली आणि म्हणाला, हे माझे शरीर आहे जे मी तुमच्यासाठी देत आहे, माझी आठवण करण्यासाठी हे करा. त्याचप्रमाणे त्यांनी भोजन केल्यावर त्याने प्याला घेतला आणि म्हणाला, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवीन करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझी आठवण करण्यासाठी हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करिता. म्हणून जो कोणी अयोग्य रीतीने प्रभूची भाकर खाईल किंवा प्याला पिईल तो प्रभूच्या शरीराविषयी आणि रक्ताविषयी दोषी ठरेल. म्हणून मनुष्याने स्वतःची परीक्षा करावी आणि नंतर त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण जर तो प्रभूच्या शरीराचा अर्थ न जाणता ती भाकर खातो व पितो तर तो खाण्याने आणि पिण्याने स्वतःवर दंड ओढवून घेतो. याच कारणामुळे तुम्हातील अनेक जण आजारी आहेत आणि काही जण मरण पावले आहेत. परंतु जर आम्ही आमची परीक्षा करू तर आमच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. परंतु प्रभूकडून आमचा न्याय केला जातो तेव्हा आम्हास शिस्त लावण्यात येते, यासाठी की जगातील इतर लोकांबरोबर आम्हास शिक्षा होऊ नये. म्हणून माझ्या बंधूंनो, बहिणींनो, जेव्हा तुम्ही भोजनास एकत्र येता तेव्हा एकमेकांसाठी थांबा. जर कोणी खरोखरच भुकेला असेल तर त्याने घरी खावे, यासाठी की तुम्ही दंड मिळण्यास एकत्र जमू नये. मी येईन तेव्हा इतर गोष्टी सुरळीत करून देईन. Amen. Here Paul was speaking specifically about Lord's Supper. आणि इथं पाऊल एक विशेषरित्या प्रभुभोजाबद्दल सांगत आहे. In the same chapter on the above verses, आणि ह्याच अध्यायाच्या वरच्या वचनांमध्ये Paul was speaking specifically about the problem that is happening in the Corinth church. आणि त्या वचनांमध्ये पाऊल विशेष करून त्या करिंथच्या मंडळीमध्ये काय गडबड चालू आहे ते सांगत आहे. Paul was speaking about how the Lord's Supper is not taken in the right way because of the lack of wisdom, understanding about Lord's Supper. आणि पाऊल इथे समजून सांगतो की कशा रीतीने ते प्रभुभोजन अयोग्य रीतीने घेत आहेत, त्यांच्याकडे ज्ञान नसल्यामुळे. Here Paul, because what was happening in the Corinth was this, that they were consuming the bread and the wine in excess because they thought it is just a food. आणि ते प्रभुभोज अशा रीतीने घेत होते की ते प्रभुभोजन नसून तर एक अन्न आहे, त्याप्रमाणे ते जास्तीत जास्त खात होते ते. That's why we saw in the verse 34. आणि we read. त्यामुळे 34व्या अध्यायात आपण पाहतो, Paul is saying- 34व्या वचनात पाहतो, Paul is saying, if anyone is hungry, let him eat at home, but let not come to eat in the body of Christ, the church. आणि त्यामुळे 34व्या वचनात असं सांगतो पाऊल, जर कोणी खरोखरच भुकेला असेल तर त्याने घरी खावे, यासाठी की तुम्ही दंड मिळण्यासाठी एकत्र जमू नये. See, here the Paul is specifically speaking about how the Lord's Supper was taken in a wrong way. आणि इथं समजून सांगतोय पाऊल की कशा रीतीने ते अयोग्य रीतीने ते प्रभुभोज घेत होते. And that was because of the lack
of the understanding and revelation over Lord's Supper. आणि हे सर्व गोष्टी घडत होते कारण त्यांच्याकडे ज्ञान नव्हतं ते प्रभू भोजनाचं. So to the Corinth, he was explaining about the value of Lord's Supper. To the Corinth, he was explaining about the value of Lord's Supper. आणि त्यामुळे पाऊल त्यांना प्रभू भोजनाचं महत्त्व हे शिकवत होता करिंथच्या That's मंडळीला. why in the 23rd, he's starting like this. आणि त्यामुळे 23व्या वचनात तो असा बोलतो, For what I have received from the Lord, I am delivering it to you now. आणि कारण प्रभूपासून जे मला मिळाले आहे तेच मी तुम्हाला दिले. You see, Lord's Supper was the commandment of Jesus himself to his disciples. आणि आपण पाहू शकतो की प्रभू भोजन हे एक गोष्ट प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना दिलेली आहे. We could see Jesus went with the disciples. He went to the room and he had his last supper with them. आणि प्रभू येशू त्या घरामध्ये गेला आणि त्याच्या शिष्यांबरोबर शेवटच्या वेळी त्याने प्रभू भोजन घेतलं. No, सॉरी. last time he had food with them. Okay. Yeah, supper. आणि त्याने शेवटचं अन्न त्यांच्याबरोबर जेवण केलं. And during that time, आणि त्या वेळेला Jesus broke the bread. आणि त्या समयाला प्रभू येशूने भाकर तोडली He poured the wine. आणि त्याने द्राक्षरस ओतला And he said, this is the body that is broken on behalf of you all. आणि तो बोलला की ही भाकर आहे जी तुमच्यासाठी मोडण्यात आलेली आहे. And this is the wine that's the blood of mine that was shed for all of us. आणि हे जे द्राक्षरस आहे हे माझं रक्त आहे जे तुमच्या सर्वांसाठी ओतण्यात आलं. And Jesus said, in my remembrance, you do it. आणि प्रभू येशू बोलला की हे माझ्या स्मरणार्थ तुम्ही करा. But apart from that, there was no deeper understanding of what is Lord's table. परंतु या सर्व गोष्टींच्या पलीकडे त्यांना अधिक माहिती नव्हती प्रभू भोजबद्दल. But Apostle Paul परंतु पाऊल असं म्हणतो has received a revelation from Christ regarding the depthness of Lord's table. परंतु पाऊलाला एक प्रकटीकरण होतं देवाच्या प्रभू भोजनाचं खूप खोलरित्या. He's saying in the 24th verse, आणि तो 24व्या वचनात असं सांगतो, Jesus have given thanks, he broke the bread and he said, take, eat, because this is my body which was broken for you, do this in remembrance of me. आणि 24th. तो म्हणतो की प्रभू येशू जसं त्याने सांगितलं की हे भाकर म्हणजे माझे शरीर आहे आणि हे मी तुमच्यासाठी मोडीत आहे आणि हा द्राक्षरस जो रक्त आहे माझं ते तुमच्यासाठी ओतण्यात येत आहे. And then in the 26th verse, he's saying exactly what Jesus said. आणि 26व्या वचनात तो तेच म्हणतो जे प्रभू येशूने बोललं. As often you eat this bread and you drink this cup, you proclaim the Lord's death till he comes. आणि तो म्हणतो की कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. Now everyone is okay with this truth. Everyone has a right idea about this truth. आणि सर्वांना या सत्य गोष्टीची माहिती आहे That the bread is the flesh of Jesus and the wine is the blood of Jesus. आणि ते म्हणजे की भाकर हे प्रभू येशूचं शरीर आहे आणि द्राक्षरस हा त्याचं रक्त आहे. And then आणि त्यानंतर in the 27th verse, 27व्या वचनामध्ये Paul was speaking about who are eligible and why they are eligible to take the bread and wine. आणि 27व्या वचनात पाऊल सांगतो की कोण हे प्रभुभोज घ्यायला पाहिजे आणि का घ्यायला पाहिजे. What made them eligible to take it. ओके. आणि काय गोष्टीमुळं ते योग्य ठरतात हे प्रभुभोज घेण्यासाठी. कौन ले सकते हैं और किसके वजह से ले सकते हैं, वो because of what they can take it. आणि कशामुळे ते घेऊ शकतात. In the 27th verse, म्हणून जो कोणी Paul was saying, therefore whomever eat this bread or drink this cup of Lord in unworthy manner will be guilty of the body and the body of the Lord. आणि 27व्या वचनात पाऊल म्हणतो म्हणून जो कोणी अयोग्य रीतीने प्रभूची भाकर खाईल किंवा प्याला पेईल तो प्रभूच्या शरीराविषयी आणि रक्ताविषयी दोषी ठरेल. He was speaking about two things that get guilt when you take the Lord's Supper in an unworthy manner. आणि अयोग्य रीतीने जर तुम्ही प्रभू भोजन घेतलं तर अशा दोन गोष्टी आहेत जे तुम्हाला दोष भाव देतात. He says guilt of the body, your body, and the guilt on the blood, guilt of the body and the blood of Jesus and the Lord Jesus. आणि पाऊल म्हणतो की शरीराविषयी आणि त्याच्या रक्ताविषयी दोषी. And then he says, so let man examine himself,
so that let him eat of the bread and drink of the cup. आणि त्यानंतर तो म्हणतो की मनुष्याने स्वतःची पहिली परीक्षा करावी आणि नंतर त्या भाकरीतून खावे. 29th verse he says, आणि त्यानंतर 29व्या for वचन सांगतो, he who eats and drinks in unworthily manner eats and drinks judgment to himself, not discerning the Lord's body. आणि तो म्हणतो कारण जर तो प्रभूच्या शरीराचा अर्थ न जाणता ती भाकर खातो व पितो, तर तो खाण्याने आणि पिण्याने स्वतःवर दंड ओढवून घेतो. I tell you, this verse is the most mistaken verse in the Lord's table. आणि हेच वचन आहे जे भरपूर वेळा प्रभू भोजमध्ये विसरलं जातं किंवा ते गृहीत धरलं जातं. In the verse 29, which is the verse 29, आणि ते म्हणजे 29वं वचन, there where he says, he who eats and drink in unworthily manner eats and drink judgment to himself. आणि कारण जो कोणी प्रभूच्या शरीराचा अर्थ न जाणता ती भाकर खातो व पितो, तर तो खाण्याने पिण्याने स्वतःवर दंड ओढवून घेतो. You see, every time you hear from the people saying that if you drink this unworthily, you will get judgment. आणि भरपूर वेळा आपण ऐकतो की लोक सांगतात की अयोग्य रीतीने जर आपण प्रभू भोजन घेतलं तर आपल्यावर दंड येईल. If you drink with unrighteous ways, you will get judgment. आणि तुम्ही Unrighteous ways. अनितिमान रीतीने तुम्ही जर हे घेतलं तर तुमच्यावर दंड येईल म्हणून. If your life is not clean and if you consume this bread and wine, you will be judged. आणि असं सांगतात की जर तुम्ही पवित्र जीवन जगलं नाही आणि तुम्ही अपवित्र रीतीमध्येच हे जर भाकर खाता, तर तुम्ही तुमच्यावर दंड ओढून न्याय ओढून You see, घेता. many times we hear that. आणि भरपूर वेळा आपण ही गोष्ट ऐकतो. Many times people say that let's not consume this if you are not worthy enough. आणि भरपूर वेळा आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही योग्य नसाल किंवा तुम्ही योग्य नसाल तर तुम्ही हे भाकर खाऊ शकत नाही. You know why they say that? का तुम्हाला माहिती का ते का असं सांगितलं जातं? Because they didn't understood exactly what Paul is speaking there. कारण त्यांना पाऊल जे काही सांगतो हे समजलंच नाही. Read in Marathi, what was the first word it spoke? 29. कारण जर तो प्रभूच्या शरीराचा अर्थ न जाणता, हाँ, किसका शरीर का? प्रभू, It says, if you are not discerning the Lord's body and you consume it unworthily manner, you will be judged. आणि इथं सांगितलं की जर तुम्ही प्रभूच्या शरीराचा अर्थ नाही समजून घेता हे घेतलं प्रभू भोज, तर तुमचा न्याय होईल. It didn't say if you discern your body. आणि इथं असं नाही सांगितलं की तुम्ही तुमच्या शरीराची परीक्षा. When it says if you discern your body, if it says you're discerning your body, आणि इथं जर असं सांगितलं की तुम्ही तुमच्या शरीराचा अर्थ समजून घ्या, only then your righteousness matters, your holiness matter, your cleansing life matters. तेव्हाच तुमच्या नीतिमत्वता, तुमचं पवित्र जीवन, तुमचं चांगलं जीवन हे गृहीत धरलं जातं. But Paul was speaking about a judgment of unworthily drinking this if you are not discerning the Lord's body. आणि पाऊल इथं सांगतो की जर तुम्ही अयोग्य रीतीने घेता, ते म्हणजे तुम्हाला जर प्रभूचा शरीराचा अर्थ समजला नाही. You see, if you are not discerning his body right, then consuming this can come up into a judgment. आणि पाऊल म्हणतो की जर तुम्हाला प्रभू येशूचा शरीराचाच अर्थ समजला नाही आणि तरीही तुम्ही हे प्रभुभोज घेत असाल, तर तुमच्यावर हे दंड येईल. What does that mean? याचा अर्थ काय? The Lord's table is all about discerning the body of the Lord, not about discerning your life and my life. आणि प्रभुभोज हे सर्व गोष्ट हे प्रभू येशूच्या शरीराचा अर्थ समजून घेणं आहे, ना की आपल्या शरीराचा अर्थ. When it says discerning the body of Lord, आणि जेव्हा हे इथं सांगितलं जाते की प्रभूच्या शरीराचा अर्थ जाणा, it understanding about it means taking the understanding of the depthness of what Jesus has done for us. त्याचा अर्थ असा आहे की प्रभू येशूने जे काही तुमच्यासाठी माझ्यासाठी केलंय त्या गोष्टींचा सखोल अभ्यास करणं किंवा ते समजून घेणं. Jesus said, as this bread is broken, even my body will be broken. आणि प्रभू येशू बोलला की जशा ही भाकर मोडली जात आहे तशी माझी
माझं शरीर मोडण्यात येईल. And why his body was broken? आणि का त्याचं शरीर मोडण्यात आलं? His body was broken so that our bodies will never broken. त्याचं शरीर मोडण्यात आलं जेणेकरून तुमचं आणि माझं शरीर मोडू नये. His body was perished so that we won't perish eternally. त्याच्या शरीराचा नाश झाला जेणेकरून तुमचा आणि माझा सर्वकालिक नाश होऊ नये. That is why Jesus said, I will be broke like this bread. My body will be broke like this bread. आणि त्यामुळे प्रभू येशू बोलला की हे भाकरीसारखं माझं शरीर मोडण्यात येईल. And then he took the wine आणि त्यानंतर त्याने द्राक्षरस घेतला and he poured that wine in the cup. आणि त्याने तो द्राक्षरस एका प्याल्यात ओतला. And he said, आणि तो बोलला, as how this wine is poured in the cup is how my blood will be poured in the cup, in the Lord's cup for eternally. आणि जशा रीतीने ह्या द्राक्षरसाच्या प्याल्यामधून द्राक्षरस या प्याल्यात ओतला जातो तसंच माझं रक्त सर्व काळासाठी तुमच्यासाठी ओतले. The bread that we consume is not of ours, not our body. आणि जे भाकर आपण खातो ती भाकर आपल्या शरीराची भाकर नाही. The wine which is the blood of Jesus, which is the blood of Jesus, which is not our blood. आणि जे द्राक्षरस जो प्रभू येशूचं रक्त आहे ना की आपलं रक्त आहे. So the Paul was saying, आणि त्यामुळे पाऊल म्हणतो if you are not discerning the work of Christ, आणि त्यामुळे पाऊल म्हणतो की जर तुम्ही प्रभू येशूच्या कामाचा अर्थ समजला नाही, if you are not discerning the finished work of Jesus, आणि जे प्रभू येशूने कार्य पूर्ण केले त्या गोष्टींचा अर्थ तुम्हाला जर समजला नाही, and when you encounter and take this bread and wine in unworldly manner, आणि तरी तुम्ही त्या प्रभू भोजमध्ये सामील होऊन ते घेत असाल, that is where judgment came upon people. तेव्हाच तुमच्यावर न्याय आणि दंड ओढवेल. Because for the Corinth people, कारण करिंथचे लोक, it was just an ordinary bread and ordinary wine. कारण त्यांच्यासाठी हे भाकर आणि हे द्राक्षरस एक साधारण अन्न होतं. It has just become a consuming thing for आणि them. त्यांच्यासाठी हे फक्त खाण्याची गोष्ट होती. When Paul heard this truth, जेव्हा पाऊलाने ही गोष्ट ऐकली, Paul was in the jail at that time for the sake of the persecution. आणि तेव्हा पाऊल हा बंदीगृहात होता. When he heard this message that Corinth has lost the truth of the Lord's Supper, आणि जेव्हा त्याने हे गोष्ट ऐकले की करिंथच्या लोकांना प्रभू भोजनाचं महत्वच माहित नाही, when he heard about the truth that Corinth is just eating and drinking this as if they are eating just food, आणि जेव्हा त्याला समजलं की करिंथचे लोक हे अन्न असल्याप्रमाणे प्रभू भोजन घेत आहेत, that is where Paul is raising up and raising a letter saying that if you are not discerning the Lord's body and his truth, you are taking this in unworldly manner. आणि त्यामुळे पाऊल त्यांना सांगतो की जर तुम्ही हे देवाचं प्रभू भोजन अयोग्य रीतीने त्याचा अर्थ न समजून घेता असाल तर तुमच्यावर दंड येईल. Today I want to tell you all, आणि म्हणून आज तुम्हाला सर्वांना as we सांगायचं, going to encounter into Lord's table, आणि जसं आज आपण देवाच्या प्रभू भोजामध्ये जाणार आहोत, there is no value in discerning our own body, तिथे आपल्या शरीराचा अर्थ समजून घेण्याचे काही महत्व नाही. because our body never shed blood, nor it was broken for our redemption. कारण आपलं शरीर हे आपल्यासाठी मोडण्यात आलं नाही किंवा आपलं रक्त सांडवण्यात आलं नाही, But the blood of Jesus and the body of Jesus was broken for your redemption and my redemption. परंतु तुमच्या सुटकेसाठी आणि माझ्या सुटकेसाठी प्रभू येशूचं रक्त आणि शरीर मोडण्यात आलं, सांडवण्यात Today, आलं. as we going to consume and encounter Lord's table, आणि आज जसं आपण देवाच्या आज आपण जसं प्रभू भोजमध्ये जाणार आहोत, I want to encourage you all to discern the body of the Lord, not your bodies. त्यामुळं मला तुम्हाला उत्साहित करायचं की देवाच्या शरीराचा अर्थ समजून घेऊ, ना की आपल्या शरीराचा अर्थ. If this Lord's table belongs to only righteous people, हे देवाचं प्रभू भोज हे फक्त नीतिमान लोकांसाठी नाही. I tell you, we are all eligible to take that Lord's table. कारण आपण सर्व जण योग्य आहोत त्या देवाचा प्रभू भोज Because the घेण्यासाठी. word of God says, कारण प्रभू येशूचं वचन सांगतं, in Christ Jesus, you and me were made righteous by God. आणि ख्रिस्तामध्ये तुम्ही आणि मी नीतिमान ठरवले गेलेलो आहोत. But you know what is the problem many times? परंतु तुम्हाला समस्या माहिती का भरपूर वेळा काय आहे? It is taught that Lord's table is only for holy and right people. कारण भरपूर आपल्याला शिकवलं जातं की प्रभू भोज हे फक्त पवित्र आणि नीतिमान लोकांसाठी आहे. If the Lord's table is only for right people, आणि प्रभू भोज फक्त योग्य आणि
पवित्र लोकांसाठी आहे. then there is no need of that Lord's table. तर मग त्या प्रभू भोजाची आपल्याला गरजच नाही. क्योंकि परमेश्वर का लहू के बिना हमको कोई भी चीज साफ कर सकते, तो परमेश्वर का लहू का जरूरत नहीं है हमारे जीवन में. आणि जर परमेश्वराच्या रक्ताशिवाय कुठली गोष्ट आपल्याला शुद्ध करू शकते, तर परमेश्वराच्या रक्ताची गरज काय आहे आपल्याला? If your good work and my good work can make us worthy, there is no need for the blood and the flesh of Jesus. आणि जर तुमचे चांगले कर्म, तुमचे चांगल्या गोष्टी तुम्हाला आणि मला पवित्र करू शकतात, तर देव प्रभू येशूचं रक्ताची आपल्याला गरजच नाही. But I want to tell you the right thing of God's word. परंतु मला तुम्हाला खरी गोष्ट आणि योग्य गोष्ट शिकवायची I देवाच्या tell you, वचनात. your work and my work, good work cannot make us worthy. आणि कारण तुमचे चांगले कर्म, माझे चांगले कर्म कधीच आपल्याला योग्य ठरवू शकत नाही. It is the blood of Jesus and the flesh of Jesus that makes us worthy. परंतु देवाचं शरीर आणि देवाचं रक्तच, प्रभू येशूचं रक्तच आपल्याला योग्य पात्र असं It बनवतं. is the blood of Jesus and the flesh of Jesus that made us righteous. आणि ते प्रभू येशूचं रक्ताचे आणि शरीराचे जे आपल्याला एक नीतिमान मनुष्य Not ठरवतं. our good works, ना की आपले चांगले कर्म, not our great life. आपले चांगलं जीवन, It is Him that made us perfect. फक्त तोच आहे जो आपल्याला एक योग्य आणि योग्य पात्रतेचं बनवतो. Amen. Hallelujah. हालेलुया. So God installed a great foundation of righteousness through inside us through the blood and flesh of Jesus. आणि त्यामुळे देवाने नीतिमत्वाची एक पाया त्याच्या रक्ताद्वारे, त्याच्या शरीराद्वारे उभी केली आपल्यामध्ये. Now no power has the authority to break that foundation. आणि त्यामुळे कुठलाही अधिकार असा नाहीये जे आपला तो पाया पाडू शकेल. You see, the whole building strength depends on the cement you use. आणि तुम्ही पाहू शकता की प्रत्येक बिल्डिंग हे त्याच्या सिमेंट वापरलेल्या वर अवलंबून The आहे. whole building strength depends on the brick that is used. आणि Brick. जे विटा आहेत त्या विटांवर त्या बिल्डिंग मजबूती ठरलेली आहे. You see, that is the one that decides the future of the building. आणि हेच त्या बिल्डिंगचं एक भविष्य ठरवतं. That is the one that decides the stability of the building. आणि त्या बिल्डिंगची स्थिरता हेच ठरवतं. Today I want to tell you, our foundation of righteousness is based on something called the blood and the flesh of Jesus. आणि आपल्या जीवनाचा पाया हे त्या प्रभू येशूच्या रक्तावर आणि त्याच्या शरीरावर अवलंबून. कितने लोग के विश्वास है परमेश्वर का लहू और परमेश्वर के शरीर के ऊपर कितना, क्या बोलते हैं, स्ट्रॉन्ग, ड्यूरेबल है? कितने लोग को विश्वास है वो? आणि परमेश्वर प्रभू येशूचं रक्त सामर्थ्यवान आहे हे किती जणांना विश्वास How आहे? many of you believe that his blood and his flesh is powerful than anything? आणि किती जणांना विश्वास आहे की त्याचं शरीर, त्याचं रक्त हे सामर्थ्य आहे सर्व गोष्टींपेक्षा? Amen. Hallelujah. हालेलुया. I tell you, if you believe that, आणि मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही असा विश्वास your ठेवता, foundation of righteousness is so stable and so strong. तर तुमच्या नीतिमत्वाचे पाया हा खूप भक्कम आहे आणि खूप कठीण आहे. No power can break that foundation. आणि कुठलाही शक्ती ते पाडू शकत नाही. Because your foundation of righteousness is based on his flesh and on his blood. आणि कारण तुमचं तो नीतिमत्वाचा पाया हा त्याच्या रक्तामध्ये आणि त्याच्या शरीरामध्ये बांधला गेलेला And आहे. second, आणि त्यामुळे दुसरी गोष्ट, God took all our sickness in his body. आणि प्रभू येशूने सर्व आपले आजार त्याच्या शरीरात घेतले. All our sickness, he has taken it in his body. आणि त्याने सर्व प्रकारचा आजार त्याच्या शरीरामध्ये It घेतले. means याचा अर्थ, when Jesus' body was broken, जेव्हा प्रभू येशूचं शरीर मोडण्यात आलं, every sickness in your life is broken. तेव्हा सर्व प्रकारचे आजार तुमच्या शरीरातले मोडण्यात आले. No power of sickness can control your body now. आणि त्यामुळे आजाराची शक्ती किंवा आजाराचं सामर्थ्य तुमच्या शरीराला आता कंट्रोल करू शकत This नाही. afternoon, even if you carry some sickness in your body, आणि ह्या दुपारच्या वेळेस जरी तुमच्यामध्ये कुठला अशक्तपणा असेल, आजार असेल, today I want to encourage you that God can heal you through his flesh and through his blood. आणि तर मला तुम्हाला उत्साही करायचे की त्याच्या शरीराद्वारे, त्याच्या रक्ताद्वारे तो तुम्हाला आरोग्य देणार. Nothing can stop the finished work of Jesus. कारण कोणतीही गोष्ट देव प्रभू येशूने केलेले कार्य थांबवू शकत नाही. Remember, his body was perished. कारण
शरीराचा नाश झाला, His body was broken त्याचं शरीर मोडण्यात आलं, so that your sickness and my sickness in our body can be broken forever. आणि जेणेकरून तुमचं शरीरातील आणि माझ्या शरीरातील आजार आणि रोग मोडण्यात यावे. Today I want to encourage you all, आणि त्यामुळे मला तुम्हाला उत्साही करायचं, as we going to encounter the Lord's table, आणि जसं आपण प्रभू भोज मध्ये जाणार आहोत, let us encounter with faith for a healing in our lives. आणि तेव्हा आपण विश्वासाने जाऊ आणि ते देवाचं आरोग्य ची भेट घेऊ. Amen. Hallelujah. हालेलुया. The blood of Jesus made us right, perfect in Him. आणि त्या कारण प्रभू येशूचं रक्त आपल्याला योग्य पात्रतेचं बनवतो, And the body of Jesus carried all our sickness for us. आणि प्रभू येशूचं शरीर सर्व आपल्या आजार त्याने घेतलं आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. And Hallelujah. that is where Paul was saying, आणि त्यामुळे पाऊल असं सांगतो, as we are not, if we are discern the Lord's body, जर आपण प्रभूच्या शरीराचा अर्थ समजून we घेतो will never will take this bread and flesh in the unworldly manner. आणि जर आपण अयोग्यरीतीने त्याच्या शरीराचा अर्थ न समजून घेता हे प्रभुभोज घेतो, Amen. तर आपण Hallelujah. दंड ओढवून घेतो. Hallelujah. Hallelujah. I tell you, Jesus was judged कारण प्रभू येशूचा न्याय झाला, so that you and me will never get judged. जेणेकरून तुमचा आणि माझा न्याय होऊ नये. Amen. Hallelujah. Hallelujah. In Christ we cannot receive judgment. आणि ख्रिस्तामध्ये आपल्यावर न्याय कधी येणार नाही, That's why the word of God says, कारण हेच प्रभू देवाचं वचन सांगतं, in Christ Jesus ख्रिस्तामध्ये there is no condemnation, there is no judgment. आणि ख्रिस्तामध्ये कोणत्याही प्रकारचा न्याय नाहीये, There is दंड no नाही. judgment in Christ Jesus. आणि ख्रिस्तामध्ये आपल्यावर कुठलाही न्याय आपल्यावर ओढवणार How नाही. many of you want to be in Christ? आणि किती जणांना ख्रिस्तामध्ये त्यामुळे Because राहायचं, the word of God is in Christ there is no कारण condemnation. देवाचं वचन सांगते की ख्रिस्तामध्ये तुमच्यावर कोणताही न्याय येणार कितने नाही. लोगों को मसीह के अंदर जीना चाहिए? आणि किती जणांना त्यामुळे मशीमध्ये I जगायचं. tell you, the one thing that gives us the path, the authority to live inside Christ is the flesh and blood of Jesus. आणि एकमेव गोष्ट जी आपल्याला मार्ग दाखवते ख्रिस्तामध्ये जगण्यासाठी, ते म्हणजे त्याचं शरीर आणि त्याचं रक्त. It is His flesh and His blood gives us the authority to live a life in Christ. आणि त्याचं रक्त आणि त्याचं शरीरच आपल्याला अधिकार देतो ख्रिस्तामध्ये जगण्यासाठी. Amen. Hallelujah. हालेलुया. Today I want to tell you, God wants to do great things in our life. आणि आज मला सांगायचं की प्रभूला महान गोष्टी करायच्या आपल्या I जीवनात. tell you, today's Lord's table will change many things in your life in आणि मला Jesus' name. सांगायचं की आजचं प्रभू भोज हे भरपूर अशा गोष्टी बदलणार आहे आपल्या You will जीवनात. walk in the celebration of God's righteousness in your life. आणि तुम्ही चालणार आहात देवाच्या उत्साहामध्ये, देवाच्या साजरेमध्ये. You will walk in the God's healing power in the name of आणि Jesus. तुम्ही देवाच्या आरोग्याच्या त्या सामर्थ्यामध्ये चालणार आहात, Because the blood of Jesus कारण प्रभू येशूचं रक्त and His flesh आणि त्याचं शरीर has the power to change everything in our life. त्या अधिकार आहे त्या ह्या गोष्टींमध्ये सर्व गोष्टी बदलण्याचे. Amen. Hallelujah. हालेलुया. So let's all, with that understanding, आणि त्यामुळे या समजुकीने as we gonna encounter the Lord's table, जसं आपण प्रभू भोज मध्ये जाणार आहोत, let's discern the body of Jesus. आपण प्रभू येशूच्या शरीराचा अर्थ समजून घेऊ. Let's go deeper into the finished work of Jesus. आपण खूप खोलामध्ये जाऊ जे प्रभू येशूने कार्य केले, Let's say this, आणि सांगू, Lord, I am encountering your Lord's table, पिता मी तुझ्या प्रभू भोज मध्ये येत आहे. knowing that it is your flesh and blood can cleanse me. हे विश्वास ठेवून की तुझं रक्त आणि तुझं शरीर मला शुद्ध कर. It is your blood and flesh that your blood and your flesh can make me righteous. आणि हे मला माहिती आहे की तुझं शरीर आणि तुझं रक्तच मला एक नीतिमान ठरवतं. Lord, it is your blood and your flesh that can heal my body. पिता तुझंच शरीर तुझंच रक्त जे मला आरोग्य देतं. Remember, this is not an ordinary bread. हे लक्षात ठेवा की हे साधारण भाकर This is नाही, not an ordinary wine. हे साधारण द्राक्षरस If नाही. you think that is an ordinary bread and wine, we will just experience what Corinth experienced. आणि जर तुम्ही असा विचार करत असाल की हे भाकर आणि हे द्राक्षरस साधारण द्राक्षरस आहे, तर आपण त्या करिंथ लोकांसारखंच असणार. But if we discern this Lord's Supper with the body of Jesus, आणि जर आपण हे प्रभू समजून घेतलं त्याच्या शरीराच्या अर्थाद्वारे, we will see the greater things in our life. तेव्हा आपण महान गोष्टी आपल्या जीवनात पाहू. Amen. How many of you want to see the benefits of finished work of Jesus in your life? आणि किती जणांना देव प्रभू येशूने केलेले कार्य पूर्ण
त्याचा कितने लोग? अनुभव घ्यायचा आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. Amen. Today you will experience it. आणि आज तुम्ही ते अनुभव घेता. If you believe, you will experience it. जर तुम्ही विश्वास ठेवाल तर तुम्ही I tell अनुभव you, करता. you don't need a great prophet to pray for your miracle. आणि तुम्हाला गरज नाही मोठ्या एक अभिषेकताने तुमच्यासाठी प्रार्थना करावी. You don't need any great pastor to pray for you. आणि मोठ्या एका सेवकाने तुमच्यासाठी प्रार्थना करावी याची गरज When नाही. you believe in God's word, जेव्हा तुम्ही प्रभू येशूच्या when वचनावर you विश्वास believe in the ठेवता, finished work of Jesus, जेव्हा प्रभू येशूने केलेले कार्य त्याच्यावर तुम्ही विश्वास I tell ठेवता, you that faith will bring down God's power in your life. तेव्हा तो विश्वास तुमच्या जीवनामध्ये चमत्कार आणतो. Amen. Hallelujah. Hallelujah. So let's all raise up this afternoon. आणि त्यामुळे आपण उभे राहू. Let's all in prayer. Let's discern the body of Jesus. Say, Lord, I want to thank you for your finished work. आणि प्रार्थनेमध्ये आपण त्याला सांगू की देवा मी विश्वास ठेवतो प्रभू येशूच्या पूर्ण केलेले हम कार्य. सब मुंह खोल के परमेश्वर को धन्यवाद करेंगे. परमेश्वर को धन्यवाद करेंगे. हमारा पिता को हम धन्यवाद करेंगे. Let's thank Jesus for his great works in our life. आणि आपण धन्यवाद देऊ त्या प्रभू येशूला त्यांनी जे कार्य आपल्या जीवनासाठी केले. Oh, Jesus took the bread आणि प्रभू येशूने भाकर घेतली and he took the wine आणि त्याने द्राक्षरस घेतला and he said, आणि तो बोलला this is the body that was broken for me. आणि तो बोलला हे माझं शरीर आहे जे मोडण्यात आलं आहे. This is the blood that is shed for your redemption. आणि हे माझं रक्त आहे जे तुमच्यासाठी सांडवण्यात आलं आहे. Today we are praying over this bread. आणि आज आम्ही प्रार्थना करू त्या रक्तावर पिता. We praying over this bread and wine. पिता आम्ही ह्या द्राक्ष रसावर आणि ह्या भाकरीवर प्रार्थना करतो. In the name of Jesus, प्रभू येशूच्या नावात we are praying over this. आम्ही प्रार्थना करतो. This is no more an ordinary bread or wine. पिता हे आतापासून एक साधारण भाकर आणि द्राक्षरस नाहीये, But now this is the blood and this is the flesh of Jesus. परंतु हे प्रभू येशूचं शरीर आणि प्रभू येशूचं रक्त आहे पिता. Lord, every power of your body, every power of your blood is in this table in Jesus' name. पिता प्रभू हे तुझ्या शरीरातले सर्व गुण, सर्व तुझ्या शरीरातले रक्तातलं गुण ह्या भाकरीमध्ये या द्राक्षरसामध्ये आहे. As we are discerning the body of the Lord, आणि जसं आम्ही प्रभूच्या शरीराचा अर्थ समजून as we घेतो going to consume this in your faith, आणि जसं आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवून हे आम्ही घेत आहोत, we pray in the name of Jesus. प्रभू येशूच्या नावात आम्ही प्रार्थना Let करतो. every finished work of Jesus be established in Jesus' name. पिता सर्व प्रभू येशूने केलेले कार्य स्थापित होऊन द्या आमच्या जीवनात येशूच्या Let नावात. God's righteousness, प्रभू येशूची नीतिमत्वता divine healing, आणि त्याचे आरोग्य break from every curse, आणि सर्व शापेचं every blessings of God, आणि सर्व प्रकारचे आशीर्वाद तुझ्याकडून let it come into your people and their family in Jesus' name. ते सर्वांच्या जीवनात येऊन दे प्रभू येशूच्या नावात. Thank you, Lord, that today's Lord's table will do mighty miracles in Jesus' name. आणि पिता हे प्रभू भोज आज लोकांच्या जीवनात महान कार्य करणारे म्हणून तुला धन्यवाद. We thank you and we bless your holy name. आम्ही तुझ्या पवित्र नामाला धन्यवाद देतो In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. 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 Thank you, Lord. Thank you, Jesus, for this wonderful time. धन्यवाद पिता प्रभू येशू या सुंदरशा वेळेला. Lord, thank you for your body. धन्यवाद प्रभू तुझ्या शरीरासाठी. Thank you for your blood. धन्यवाद तुझ्या रक्तासाठी. Lord, this time, प्रभू या वेळेला as we are consuming this, आम्ही जे हे घेत असताना let the power of the Almighty God पिता तुझं सर्व सामर्थ्य touch each and every people in Jesus' name. तुझ्या
प्रत्येकाला स्पर्श करून दे प्रभू. Let break every guilt of sin in their life in Jesus' सर्व name. प्रकारचा दोष भाव तोडण्यात येऊन दे त्यांच्या जीवनात. Every sin be broken in the name of Jesus. सर्व प्रकारचं पाप आम्ही मोडतो येशूच्या नावात. Every sickness leave the body right now in Jesus' name. आणि सर्व आजार निघून जाण्याची आज्ञा करतो We प्रभू speak the येशूच्या power of God to manifest right now in the name of आम्ही Jesus. देवाचं सामर्थ्य बोलतो प्रभू येशूच्या नावात. Every curse be broken right now in the mighty name of Jesus. सर्व प्रकारचे शाप आम्ही तोडतो येशूच्या नावात. Lord, let every blessings of God, पिता सर्व तुझे आशीर्वाद, every promises of Abraham प्रत्येक आशीर्वाद अब्रामाचे be delivered in your people's life through finished work of Jesus. पिता तुझ्या लोकांच्या जीवनात येऊन दे प्रभू येशूच्या पूर्ण केलेल्या कार्यामुळे. We पिता. thank you and we bless your holy आणि name. तुझ्या पवित्र नामाला आम्ही धन्यवाद So with देतो. that faith, पिता ह्या विश्वासाने let us all partake together in the Lord's Supper. आम्ही हे प्रभू भोज घेत आहोत सर्वजण. Thank you, Lord. Thank you, Lord. Father, Lord, we thank you for this time. पिता आम्ही धन्यवाद देतो या वेळेसाठी. Father, Lord, thank you for the Lord's Supper. पिता धन्यवाद देतो या प्रभू भोजसाठी. Lord, thank you that you broke your body. पिता धन्यवाद देतो की तू आमच्यासाठी तुझं शरीर Thank you that you shed all your blood. पिता तू तुझं सर्व रक्त आमच्यासाठी सांडवलं. Or your body was broken badly. पिता तुझं शरीर आमच्यासाठी खूप वाईटरित्या मोडण्यात आलं. Every drop of Jesus' blood was shed down. पिता सर्व प्रभू येशूचं रक्त शरीरातलं थेंबे थेंब So सांडवण्यात that आलं. we, the sinners, जेणेकरून आम्ही पापी can become the children of God. आम्ही तुझे लेकरं बनावं. We thank you, Father. धन्यवाद पिता. Thank you that today God is removing every guilt in your heart. आणि आज देव सर्व दोष भाव तुमच्या मनातलं काढून टाकत I tell आहे. you, that guilt might be because of your past sin. आणि कदाचित ते दोष भाव तुमच्या जुन्या पापांसाठी It असेल might be because of your present sin. आणि तुमच्या आता चाललेल्या पापामुळे It असेल. might be sins of your life. God is taking away every guilt this afternoon. तुमच्या कदाचित तुमच्या जीवनातले सर्व पापाचा दोष भाव असेल तो प्रभू काढत आहे. The blood of Jesus कारण प्रभू येशूचं रक्त speaks only one thing. ते फक्त एकच गोष्ट The सांगतं. blood of Jesus speaks acceptance of the Lord. आणि प्रभू येशूचं रक्त फक्त सांगतं की पिता आपल्याला स्वीकारतो Acceptance of the Lord. आणि प्रभूला स्वीकार, Not the rejection of the Lord. परंतु प्रभू येशूचं देवाकडून रिजेक्शन होत नाही. But God's acceptance is spoken through the blood of Jesus. परंतु देव जे आपल्याला स्वीकारतो हे त्याच्या रक्ताद्वारे सांगितलं This जातं. afternoon, God is accepting you. आणि आज या दुपारच्या वेळेस प्रभू तुमचं God स्वीकार is करत आहे. accepting you in the mid of many dark path of your life. आणि प्रभू तुमचा स्वीकार करत आहे तुमच्या अंधाराच्या या गोष्टींमधून In पण. mid of all your weakness, तुमच्या सर्व अशक्तपणात पण. today the Lord's arm is embracing you, is covering you. आणि आज देवाचे ते दोन्ही हात तुम्हाला मिठी घालत आहे. Because the blood of कारण Jesus प्रभू येशूचं रक्त, liberate us, give us freedom over every sins. कारण प्रभू येशूचं रक्त आपल्याला सर्व पापांपासून स्वातंत्र्य करते. Today the Holy Spirit is here. कारण आज प्रभू येशू इथं आहे. Receive the power of God right now in the name of आज Jesus. पवित्र आत्मा इथं आहे. देवाचं सामर्थ्य स्वीकार. The same sin that hunted you down will never hunt you anymore in Jesus' name. आणि तेच पाप जे तुम्हाला खाली पाडतं हे या क्षणापासून तुम्हाला खाली पाडणार The नाही. same sin that broke you down will never break you anymore in Jesus' आणि name. हेच पाप जे तुम्हाला आतापर्यंत खाली पाडत आलं ते तुम्हाला तोडत आलं ते तोडणार The नाही. same sickness that captivated you will never captivate you anymore in Jesus' name. आणि तेच आजार जे तुम्हाला आशक्त करतं ते आज या क्षणापासून तुम्हाला This evening in Jesus' name, आज प्रभू येशूच्या Lord, I नावात speak the power of the Holy Spirit त्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मी to touch बोलतो. your people's life. प्रत्येक तुझ्या लोकांना We स्पर्श thank you करून and we bless your holy name. आम्ही तुझ्या पवित्र नामाला धन्यवाद देतो, In उंचवतो Jesus' name. येशूच्या नावात. Amen. 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 Hallelujah. हालेलुया. I tell you, you are a new creation. आणि मला तुम्हाला सांगतो तुम्ही एक निर्मिती आहात नवीन. You are a new creation in Christ. तुम्ही एक नवीन निर्मिती आहात ख्रिस्तामध्ये. Amen. Hallelujah. Hallelujah. So this is the time for Lord's giving for His kingdom. आणि ही वेळ आहे दानर्पणाची. Yeah. So you all are welcome cheerfully to give for the Lord. आणि तुम्ही